रात्रीची वेळ होती. एस टी डेपो नेहमीप्रमाणे गजबजलेला होता आणि अशातच आपली एस टी फलाटावर आली आणि एस टी पकडण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाली आणि एस टीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची चढाओढ सुरू झाली आणि एका प्रवाशाचा दुसऱ्या प्रवाशाला जोरदार धक्का लागला आणि त्या प्रवाशाच्या हातातली एक चपट लाकडी पेटी धाडकन जमिनीवर पडली. तसा तो प्रवासी वैतागला आणि पुढच्या प्रवाशावर ओरडू लागला, पण तोपर्यंत तो पुढचा प्रवासी एस टीत शिरला होता. मग मी ती पेटी उचलायला त्या प्रवाशाला मदत केली आणि आम्ही दोघे एस टीमध्ये शिरलो आणि शेवटून दुसऱ्या सीटवर जागा मिळवली. त्या प्रवाशाने ती पेटी थोडीशी उघडून आज सगळं ठीकठाक आहे की नाही तपासून बघितलं आणि पेटी पटकन बंद करून वरच्या रॅकवर ठेवली आणि तो प्रवासी माझ्या बाजूला आसनस्थ झाला. मास्तरांनी घंटी मारली. एस टी स्थानकातून बाहेर निघाली. शहरी भाग मागे टाकत एस टी मजल दरमजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला. त्या प्रवाशाचं वय साधारण 50च्या आसपास होतं. त्यांनी काळ्या रंगाचा पूर्ण बाह्यांचा टी शर्ट आणि मातकट रंगाची कॉड्रा पॅन्ट घातली होती आणि डोक्यावर न्यूजबॉय टोपी होती. अशा टोप्या पूर्वी 70-80च्या दशकात खूप वापरात होत्या. मी सहज त्या गृहस्थांना विचारलं, तुमच्या पेटीतलं सगळं साहित्य शाबूत आहे ना? तसं ते म्हणाले, हो, नशीब एवढी पेटी खाली पडूनही सगळं साहित्य शाबूत आहे. तसं मी म्हटलं, त्या पेटीत एखादी महागडी वस्तू आहे का? तसं ते हो म्हणाले. मी पुन्हा विचारलं, काय आहे त्या पेटीत? तसं त्यांनी आजूबाजूला सगळे प्रवासी निश्चित पडल्याची खात्री केली. इतक्यात एस टीमधले दिवे बंद झाले आणि ते सांगू लागले, माझं नाव रघुवीर. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी एक जुन्या पुरातन वस्तूंचा संग्राहक म्हणजेच अँटिक कलेक्टर आहे. मला पुरातन वस्तूंचा संग्रह आणि देखभाल करायची आवड आहे. एक दिवस मी वर्तमानपत्रात बातमी वाचली की मुंबईच्या माझगावजवळच्या व्हिक्टोरिया डॉकयार्डमध्ये एक पुरातन वस्तूंचा लिलाव होणार आहे आणि ही संधी मला सोडायची नव्हती. ठरलेल्या दिवशी मी व्हिक्टोरिया डॉकयार्डवर हजर झालो. डॉकयार्ड खूपच प्रशस्त होता आणि समोर फार मोठी जहाजं समुद्रात नांगर टाकून उभी होती. हा लिलाव त्यापैकीच एका जहाजाच्या डेकवर आयोजित करण्यात आला होता. माझ्याप्रमाणे अजून बरेच लोक लिलावात भाग घेण्यासाठी आले होते. त्या लिलावात बऱ्याच पुरातन गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या. त्यात जुन्या बंदुका, जुनी नाणी, जुन्या मूर्त्या, पुरातन करन्सी नोट, जुने टेलिस्कोप, काही अवकाशातून पडलेले शेकडो हजारो वर्षांपूर्वीचे दगड, जुन्या छोट्या तोफा असा बक्कळ माल तिथे ठेवलेला होता. पण मला अजूनही पाहिजे तसं काही दिसत नव्हतं. इतक्यात माझी नजर एका बंद लाकडी पेटीवर गेली आणि मी ती पेटी उघडून पाहिली. त्या पेटीच्या आत एक जुनं तैलचित्र म्हणजे पोर्ट्रेट आणि एक नक्षीदार खंजीर अशा 2 गोष्टी होत्या. त्यातला नक्षीदार खंजीर मला फार आवडला.
त्या खंजीराच्या मुठीवर फार बारीक नक्षी कोरलेली होती. मी ठरवलं की आज कुठल्याही किमतीवर हा खंजीर विकत घ्यायचा. वस्तू पाहायला मुबलक वेळ दिल्यानंतर लिलाव आयोजकाने म्हणजेच ऑक्शनियरने लिलाव सुरू केला. लोक बोली लावत होते आणि एक एक वस्तू विकल्या जात होत्या आणि अखेर आयोजकाने ती लाकडी पेटी उघडली आणि त्या पेटीवर बऱ्याच बोल्या लागल्या. पण किंमत आता माझ्या अवाक्याबाहेर जाते समजल्यावर मी बोली लावणं थांबवलं आणि रुस्तम नावाच्या एका पारशी बाबाने ती पेटी विकत घेतली. तरी मी लढाई अजून हरलो नव्हतो. मी रुस्तमजींना जाऊन भेटलो आणि त्यांना माझ्याबद्दल आणि माझ्या पुरातन संग्रहाबद्दल सांगितलं आणि म्हणालो की ते तैलचित्र हवं तर तुम्ही ठेवा, पण तो खंजीर मला द्या, कारण मला जुने खंजीर जमवायची आवड आहे. मी तुम्हाला योग्य ती किंमत द्यायला तयार आहे. रुस्तमजींनी थोडा विचार करून होकार दिला आणि मी रुस्तमजींचे आभार मानून तो नक्षीदार खंजीर घेऊन गावी परतलो. तो खंजीर माझ्या प्रशस्त घराची शोभा वाढवत होता. पण खंजीर घरी आल्याच्या रात्री एक विचित्र गोष्ट घडली. ती म्हणजे त्या रात्री मला फार लवकर झोप लागली. कदाचित प्रवासाचा क्षीण आला होता आणि मला एक स्वप्न पडलं. ते स्वप्न असं होतं की माझ्या झोपायच्या खोलीत एक अनोळखी इसम उभा होता. त्याचा पेहराव आपल्या इथला वाटत नव्हता किंवा आपल्या शतकातलाच वाटत नव्हता. त्याने एखाद्या लढाईतल्या योद्ध्याप्रमाणे कवच व जिरेटोप धारण केलं होतं आणि तो रागाने माझ्याकडे बघत होता. तो कुठल्या तरी वेगळ्याच भाषेत रागाने काहीतरी बोलत होता. मी दे जे वोल्टा, मी दे जे वोल्टा असं काहीतरी तो म्हणत होता. त्याने कमरेला लावलेली धारधार तलवार उपसली आणि माझ्या अंगावर धावून आला. तसा मी खडबडून जागा झालो आणि लाईट लावला, पण माझ्या खोलीत कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तेच स्वप्न मला पडलं आणि त्या माणसाचे तेच उद्गार कानी पडले. मे दे जे वोल्टा, मे दे जे वोल्टा. हा काय प्रकार सुरू आहे मला समजतच नव्हतं. माझा एक जुना मित्र प्रोफेसर सांदीपनी जग फिरलेला माणूस होता. मी त्याला याबद्दल सांगितलं आणि त्याला ते स्वप्नात ऐकलेले उद्गार सांगितले आणि विचारलं, खरंच याचा काही अर्थ आहे की हे नुसतंच एक स्वप्न आहे? तसा सांदीपनी उडालाच आणि म्हणाला, अरे मी दे जे वोल्टा म्हणजे पोर्तुगीज भाषेत याचा अर्थ होतो मला परत दे. पण काय परत दे हे मी नाही सांगू शकत. तू एखादी वस्तू किंवा एखाद्या व्यक्तीची एखादी जवळची वस्तू घेतली आहेस का? प्रोफेसर सांदीपनीचे हे उद्गार ऐकून आता मी उडालो आणि एक एक गोष्ट आता स्पष्ट होऊ लागली. मी लिलावात ती लाकडी पेटी पाहिली. त्यात एक तैलचित्र होतं आणि एक नक्षीदार खंजीर होता. मी खंजीर घेतला आणि तैलचित्र रुस्तमजींनी घेतलं आणि स्वप्नात आलेला योद्धा दुसरा तिसरा कोणी नसून त्या तैलचित्रातलाच पोर्तुगीज राजा होता, जो मला सांगत होता की माझं खंजीर मला परत दे. सांदीपनी म्हणाला, अगदी बरोबर. आणि म्हणूनच त्या पेटीत ते तैलचित्र आणि तो खंजीर एकत्र ठेवलेला होता. आता एक काम कर, तू रुस्तमजींना भेट आणि तो खंजीर परत कर, म्हणजे ते तैलचित्र आणि तो खंजीर एकत्र राहतील. मी दुसऱ्याच दिवशी लिलाव आयोजकांकडून रुस्तमजींचा पत्ता घेतला आणि त्यांना भेटलो. घडलेला सगळा प्रकार सांगितला. रुस्तमजीही आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, थांब, मी तुला अजून एक गोष्ट दाखवतो. आणि ती लाकडी पेटी घेऊन आले आणि ती पेटी उघडली आणि त्यातून त्या पोर्तुगीज राजाचं तैलचित्र बाहेर काढलं. हा तोच योद्धा होता जो माझ्या स्वप्नात आला होता.
रुस्तमजींनी तैलचित्र फिरवलं आणि तैलचित्राची मागची बाजू मला दाखवली. त्यावर बारीक अक्षरात अजून काहीतरी लिहिलेलं होतं. त्यावर लिहिलं होतं की हे तैलचित्र आणि नक्षीदार खंजीर एकमेकांपासून कधी वेगळे करू नयेत. मी रुस्तमजींना तो खंजीर परत दिला, पण रुस्तमजी फार दयाळू होते. ते म्हणाले, आपण एक काम करू, ही पेटी तैलचित्र आणि खंजीरासकट 6 महिने तुझ्याजवळ ठेव आणि 6 महिने माझ्याजवळ, म्हणजे आपली पुरातन वस्तूंची हौसही भागेल आणि तैलचित्र आणि खंजीर पण एकत्र राहतील. आणि मी होकार दर्शवला. आणि त्यानंतर त्या पोर्तुगीज योद्ध्याचं स्वप्न पुन्हा मला पडलं नाही. असं म्हणून रघुवीर गोष्ट सांगायचे थांबले. इतक्यात एस टीचा पुढचा थांबा आला. रघुवीर त्या थांब्यावर उतरले आणि एक नवीन प्रवासी एस टीमध्ये आला. तो फोनवर पुढच्या आठवड्यात होणाऱ्या कुठल्या तरी पुरातन वस्तूंच्या लिलावाबद्दल बोलत होता.